अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता बऱ्याच वेळेस आपल्याकडे अशी काही परिस्थिती निर्माण होते की घरात सतत निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह वातावरण किंवा घरातमध्ये सतत वादविवाद होतात, नवरा बायकोचे, घरातील प्रत्येक व्यक्तींचे. तसंच घरामध्ये दुःख, दारिद्र्य, पैसा न टिकणे, अशा बऱ्याचशा समस्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, म्हणजे असतातच. मग हे सर्व काही दूर व्हावं, याच्यातून काहीतरी मार्ग निघावा, यासाठी एक छान अशी स्वामी महाराजांची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आणि खूप छान सेवा, आणि याचा अनुभवही तुम्हाला 3 दिवसात याचा अनुभव येईल आणि चमत्कारसुद्धा होईल, इतकी ही सेवा खूप प्रभावी आहे. तर ती सेवा कशी करायची, त्याची अटी काय, नियम काय, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करताना तुमच्या घरात दत्त महाराजांचं, स्वामी महाराजांचं स्थान हे असलं पाहिजे, फोटो असला पाहिजे किंवा मूर्ती असली पाहिजे. आणि तुम्ही ही सेवा देवघरासमोर बसून करायची आहे. बघा, जास्त काही वेळ लागणार नाही. तुम्ही या सेवेसाठी 20 मिनिट किंवा 25 मिनिट काढून ठेवा. कारण ज्यावेळेस संकटात असतो, आपल्या मागे ज्यावेळेस दुःख, कष्ट, दारिद्र्यता असते, तर काही ना खूप अडचण असतात, तर त्यावेळेस माणूस कशा ना कशा हालतीत टाईम काढून सेवा करतच असतो, कारण त्याला याच्यातून बाहेर निघायचं असतं. तर त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागायचा नाही, 20, 25 किंवा 30 मिनिट. तर तुम्हाला सवय नसेल या सेवा करायची, तर जर थोडासा वेळ लागू शकतो. तर तुम्हाला ही सेवा कशी करायची आहे, तर चला सांगते. खूप म्हणजे खूप ही पॉवरफुल सेवा आहे. जो व्यक्ती ही सेवा अंतःकरणातून श्रद्धेने आणि भाव ठेवून करतो, तर त्याला या सेवेचा छान असा अनुभव पण येतो आणि त्याला लवकरात लवकर त्याच्या जीवनात चमत्कार होतो. तर सर्व अडचणीतून, दुःखातून, संकटातून तो बाहेर निघतो. बघा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत चढउतार असतात, कधी सुख तर कधी दुःख असतं. मग या सुखादुःखाच्या फेऱ्यातून प्रत्येकाला बाहेर कसं निघायचं, दुःखाच्या फेऱ्यातून प्रत्येकाला बाहेर कसं निघायचं, असं प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तर त्यासाठीच ही छानशी सेवा आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी करा, मिस्टरांसाठी करा, भावासाठी, बहिणीसाठी, कोणासाठीही करा, स्वतःसाठी करा ही सेवा. तर ती सेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, या सेवेसाठी तुमच्याकडं जपमाळ असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. या षटाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्हाला यासाठी काय साहित्य लागणार आहे, तुम्हाला एक छोटासा पेला किंवा तांब्या घ्यायचा आहे. स्टीलचा असो किंवा पितळाचा असो, तांब्या घ्या एक छोटासा, देवघरासमोर ठेवा, उदबत्ती लावा, धूप लावा, दिवा लावा आणि एक तांब्या भरून पाणी घ्या आणि 11 तांदूळ घ्या. बघा, 11 तांदूळ तुम्हाला घ्यायचे, तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ कशाला, तर हीच तर महत्त्वाची ही सेवा आहे. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जप करताना विसरून जातो. एक जप, 2 जप झालं म्हणजे बघा, माळ ही 108 मणींची माळ असते. तर तुम्हाला 108 हा जप जो आहे तर तो 11 वेळेस करायचा आहे. 11 वेळेस तुम्हाला माळ घ्यायची आहे, म्हणजे 11 माळीत जप होतो. तो 108 झाली की एक माळ झाली तुमची, नंतर आणखीन 108 जप झाला की दुसरी माळ झाली. अशा प्रकारे तुम्हाला 11 माळीत जप करायचा आहे. आता जप करताना तुम्हाला एका हातात तुम्ही जपमाळ घेणार आणि तुम्ही तांदूळ घेऊन त्या तांब्याला किंवा त्या पेल्याला तुम्हाला स्पर्श करायचा आहे एका हाताने. मग जप करता करता एक माळ तुमची पूर्ण झाली की तुमच्या हातातील जे तांदूळ आहे तर ते तांदूळ त्या पेल्यामध्ये टाकायचं आहे. तुमचा हात त्या पेल्यालाच राहू द्या
आणि नंतर आणखीन दुसरी माळ तुम्ही जपली की ते जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला पेल्यात टाकायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जे 11 तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत तर ते 11ही तांदूळ त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. आणि नंतर 11 माळी जप झाला. बघा, तुम्ही हा जप करताना एकदम मन तुमचं शांत ठेवून, तुमचं मन एकदम त्या पाण्याकडे केंद्रित करून तुम्हाला हा जप करायचा आहे. स्वामी महाराजांचं स्मरण करायचं आहे, स्वामी महाराजांचा जप करायचा आहे. हा स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र जो जपतो, जो हा जप करतो, त्याला प्रत्यक्ष स्वामी महाराज जपतात. त्याला प्रत्यक्ष स्वामी महाराज अडचणीतून बाहेर काढतात. त्याला योग्य त्या वाटेवर घेऊन स्वामी महाराज जातात. तर तुम्हाला 11 वेळेस हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे आणि त्या जप केलेल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता हे जे तांदूळ आपण टाकलेले आहेत तर त्या तांदळामुळे आपण जी 11 माळी जो जप केलेला आहे तर त्याची ऊर्जा त्या पाण्यात सामावलेली असते. मग ते पाणी नसून तर ते तीर्थ बनलेलं जातं. एकदम पवित्र आणि खूप अनमोल हे तीर्थ ते बनलेलं असतं. कारण त्याच्यावर आपण मंत्र ते म्हणलेला असतो, स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र जपलेला असतो. त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये पाणी न राहता ते तीर्थात त्याचं रूपांतर होतं. आणि या तीर्थानंच आपल्या जीवनातील अशक्य गोष्टही शक्य होते. आपल्या जीवनातील जे काही दोष, संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य आहे ते सर्व काही नाहीसं होतं. घरात जो पैसा टिकत नाही तर तोच पैसासुद्धा टिकण्यास मदत होते या सेवेने. मग नंतर तुम्हाला हे पाणी काय करायचं आहे, तुमच्या घरात जी प्रत्येक व्यक्ती आहे त्या पाण्यामध्ये फूल टाकल्यानंतर तुम्हाला तो पेला घ्यायचा आहे आणि तुमच्या स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे. नंतर तुमच्या मिस्टरांच्या कपाळाला लावा. नंतर तुमच्या मुलाच्या, जितके तुमच्या घरामध्ये व्यक्ती आहेत त्यांच्या कपाळाला ते जो तांब्यात पाणी घेतलेले आहेत किंवा तुम्ही पेल्यामध्ये पाणी घेतले तर ते पेला तुम्हाला प्रत्येकाच्या कपाळाला लावायचं आहे. घरात चारही बाजूला तुम्हाला ते फूल घेऊन असं ते पाणी सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू राहू द्यायचा. आणि सगळ्या घरात तुम्हाला बाथरूम सोडून सगळीकडे ते पाणी फुलाने असं घरात सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि नंतर जर तुम्ही समजा तुमच्या मुलासाठी सेवा केलेली असेल किंवा पतीसाठी सेवा केलेली असेल, समजा त्यांना काहीतरी बाहेरील बाधा असेल, काहीतरी त्यांच्यावर सतत आजारपण असेल किंवा काहीतरी वेगळी निगेटिव्हिटी त्यांच्या शरीरात असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीला काय करायचं आहे, सायंकाळीच्या टायमिंगला तो जो आपण मंत्र 11 वेळेस मंत्र म्हणलेलं जे पाणी आहे, मंत्रित केलेलं पाणी, ते तर सर्वांना पिण्यासाठी तुम्हाला द्यायचंच आहे. शिंपडल्यानंतर सगळ्या घरात शिंपडल्यानंतर डोक्याला लावल्यानंतर सगळ्यांना ते पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि नंतर तुमच्या घरात तुम्ही मुलासाठी केलेलं असेल, मिस्टरांसाठी केलेलं असेल ते तीर्थ, तर तुम्हाला काय करायचं आहे, सायंकाळी ते मुलाला आपल्याला पाठ्यावर बसवायचं आहे आणि ते जे हातामध्ये तुम्हाला ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आहे, अशा दोन्ही ओंजळीमध्ये मिळून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला जोरात फुंकर मारायची आहे आणि आपल्या मुलाच्या डोळ्यावर ते पाण्याची फुंकर मारायची आहे. बघा, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्हाला जोरात अशी फुंकर मारायची, जेणेकरून ते पाणी त्यांच्या डोळ्यावर जाऊन ते दचकतील या प्रकारे. बघा, एकदम जर आपण कुणी आपल्या डोळ्यावर पाणी मारलं किंवा आपल्याला कोणीतरी असं एकदम हाक मारली की आपण कसं दचकतो, त्याप्रमाणे ज्यावेळेस ती व्यक्ती आपण पाण्याची फुंकर मारल्या पाणी तोंडावर डोळ्यावर जाईल त्यावेळेस त्यांची ती डोळ्यातील जी काही झापट पडलेली असते तर ती नाहीशी होते, नकारात्मकता असते ती नाहीशी होते, डोळ्यात जो त्रास असतो, निगेटिव्हिटी असते ती नाहीशी होते. आणि ते दचकल्यामुळे शरीरातली जी काही निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर जाण्यास मदत होते. ते म्हणजे या पवित्र तीर्थाने, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या तीर्थाने, कारण आपण याच्यावर 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केलेला असतो. आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी, बाहेरील बाधा, दोष जे काय वाईट दोष आहेत किंवा दुःख, दारिद्र्य आहे, जे संकट आहे तर ते हळूहळू नाहीसं होण्यास मदत होते. आणि याचा अनुभव तुम्हाला हा लवकरात लवकरच येतो. फक्त 3 दिवस तुम्ही ही सेवा, हा उपाय तुमच्या घरातील सर्व काही निगेटिव्हिटी जाऊन तुमच्या घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल आणि घर एकदम फ्रेश आणि एकदम प्रसन्नमय राहील. तर असा होता आजचा उपाय. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा त्याच्याकडे नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.